हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 8 वर्षाच्या मुलीसाठी सिंपल फ्रॉकची कटिंग अँड स्टिचिंग बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, सगळ्यात पहिले मी इथं अस्तरचा कपडा घेतला आहे. सगळ्यात पहिले अस्तरवर मार्किंग करून घेऊया. कपडा एकदम सरळ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याला डबल फोल्ड करायचा आणि परत एकदा फोल्ड करायचा, म्हणजे 4 फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद बाजूकडून मार्किंग करायला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात पहिले इथे कपडा सरळ आहे का ते एकदा चेक करून घ्यायचा आहे. तिरका असल्यास त्याच्यावर स्केलच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली कटिंग तिरकी येणार नाही. सगळ्यात पहिले इथे उंचीची मार्किंग टाकायची आहे. तर वरच्या साईडची उंची असणार आहे आपली 12 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करणार आहोत, म्हणजेच 13 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि दोन्ही पॉईंट स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायचे आहेत. उंचीची मार्किंग झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला शोल्डरची मार्किंग टाकायची आहे. तर इथे शोल्डर आहे आपलं 5.5. तर 5.5वर एक पॉईंट ड्रॉ करायचा आहे आणि आर्महोलसुद्धा तेवढंच आहे 5.5. तर आर्महोलसाठी सुद्धा 5.5वर एक मार्किंग करून घ्यायची आहेत आणि दोन्ही पॉईंट स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायचे आहेत. आर्महोलची मार्किंग झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला छातीचा मार्क टाकायचा आहे. तर छातीचा इथे 4था भाग टाकायचा आहे, म्हणजेच इथे 6.5ला एक मार्किंग करून घ्यायची आहे. छातीची मार्किंग झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला कमरेचं मार्क टाकायचं आहे. तर इथे कमरेचा 4था भाग घ्यायचा आहे. तर इथे एक 6.25ला एक मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन ठेवून 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि हे दोन्ही पॉईंट स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मुंड्याची मार्किंग करायची आहे. तर टेपच्या साहाय्याने एक 1/2 इंचावर आणि एक 1/2 इंचावर 2 पॉईंट ड्रॉ करून घ्यायचे आहे. 1/2 इंचाच्या पॉईंटमधून आपण मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेऊया आणि 1/2 इंचाच्या पॉईंटमधून आपण पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे 2.25 आणि त्याच्यानंतर 3 इंचाच्या पॉईंटवर आपण गळ्यासाठी मार्किंग करणार आहोत. तर 3 इंचावर मी पुढच्या आणि मागच्या गळ्यासाठी मार्किंग करून घेते आणि गळ्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली मार्किंग झालेली आहे. तर आता याची कटिंग करून घेऊया. कटिंग करताना एकदम सावकाश कटिंग करायची आहे. कपडा थोडाही खालीवरती होऊ द्यायचा नाही, नाहीतर आपली फिनिशिंग बिघडेल. त्याच्यासाठी एकदम सावकाश कटिंग करायची आहे. कटिंग करताना मागच्या मुंड्यातून सगळ्यात पहिले कटिंग करायची. तर तुम्ही बघू शकता एकदम सावकाश कटिंग करून घ्यायची आहे. कपडा आपला थोडासाही तिरका होऊ द्यायचा नाही. त्याच्यानंतर आपला बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे आहे. आता बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा पार्ट वेगळा करून झाल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहे. बॅक आणि फ्रंट असे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर याची कटिंग करून घ्यायची आहे. अस्तरचे दोन्ही पार्ट मेन फॅब्रिकवर ठेवून आपल्याला थोडी मार्जिन ठेवून मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे,
जेणेकरून शिलाईमध्ये आपला कपडा तिरका होणार नाही। तर मी इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट कट करून घेते। तुम्ही पण या प्रकारे असेच मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। तर आपल्या फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे। बॅक पार्टची सुद्धा अशीच कटिंग करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली फ्रंट आणि बॅक पार्टची कटिंग झालेली आहे। तर आता फ्रॉकसाठी आपल्याला फ्रिल लागणार आहेत, तर त्याची मार्किंग करून घेऊया। तर मी इथे साडी घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिले साडीची लेंथ आपण मोजून घेऊया। तर आपली टोटल फ्रॉकची लेंथ असणार आहे 33 इंच। तर 33 इंचामधून आपल्याला टॉप पार्टची लेंथ मायनस करायची आहे। तर आपला टॉप पार्टची रेडी लेंथ असणार आहे 12 इंच असणार आहे आपली टॉप पार्टची लेंथ। तर आपल्याला टोटल फ्रॉकच्या लेंथमधून टॉप पार्टची लेंथ मायनस करून खालच्या फ्रिलसाठी मार्किंग करायची आहे। तर आपली फ्रॉकची टोटल लेंथ आहे 33 इंच। तर 33मधून आपल्याला 12 मायनस करायचे आहे, म्हणजेच आपल्याला 21 इंचासाठी मार्किंग करायची आहे। त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची आहे। तर आपल्याला ह्या कपड्यावर 22 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। तर सगळ्यात पहिले या कपड्याला मी डबल फोल्ड करून घेते। तर अशा प्रकारे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही पार्ट एकसारखे करून घ्यायचे आहे। दोन्ही पार्ट सारखे केल्याच्या नंतर आपल्याला 22 इंच आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर हे बरोबर 22 इंच आहे। तर मी याला मधून कट करून घेते, जेणेकरून आपल्याला 2 पार्ट भेटतील। तर अशा प्रकारे सावकाशाला कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे 2 पार्ट तयार झालेले आहे। तर या दोन्ही पार्टच्या आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। जवळपास 2.5 इंचाच्या मी इथे प्लेट्स पाडून घेणार आहेत, जेणेकरून आपल्या फ्रॉकला छान असा लुक येईल आणि दिसायला पण एकदम छान दिसेल। जेवढ्या जास्त प्लेट्स असतील तेवढा फ्रॉक छान दिसेल, त्याच्यासाठी मी एक्स्ट्राचा जास्त कपडा इथे यूज केलेला आहे। तर अशा प्रकारे दोन्हीही पार्टच्या एकसारख्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। तर सगळ्यात पहिले आपल्याला टॉप पार्टची स्टिचिंग करायची आहे। तर मी इथे टॉप पार्टची स्टिचिंग करून घेते। तर इथे आपला फ्रंट पार्ट तयार झालेला आहे। टॉप पार्टचा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे। आता बॅक पार्ट पण तसाच मेन फॅब्रिकवरती स्टिच करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपली फ्रंट आणि बॅक पार्टची दोन्हींची स्टिचिंग झालेली आहे। तर आपल्याला हे दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून जोडून घ्यायचे आहे। तर सगळ्यात पहिले बॅक पार्ट सरळ ठेवून त्याच्यावर फ्रंट पार्ट उलटा ठेवून आपल्याला शोल्डर स्टिच करून घ्यायचे आहे। इथे शोल्डर आणि साईडचा पार्टसुद्धा स्टिच करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे शोल्डर आणि साईड पार्ट मी स्टिच करून घेतलेला आहे। तर बघू शकता आपली फिनिशिंग किती प्रॉपर आलेली आहे।
तर अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला फ्रिलसाठी जो कपडा आपण कट करून घेतलेला आहे तर तो रेडी करून घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले आपल्याला त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे 2-2 इंचावरचा कपडा घेऊन आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता मी इथे दोन्ही पार्टच्या प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत। तर हे दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून साईडला स्टिच करून घ्यायचा आहेत आणि जिथून आपण प्लेट्स पाडलेल्या आहेत तो पार्ट कमरेच्या भागाला स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी इथे दोन्ही पार्टची स्टिचिंग करून घेतली आहेत। तर तुम्ही बघू शकता आपला असा प्रॉपर असा ड्रेस फ्रॉक रेडी झालेला आहे आणि किती सुंदर दिसतोय। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।